एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील विविध भागात ओपन पेसमध्ये पाणी साठून गवत उगवले। डासांचं प्रमाण, रोगराईचा प्रादुर्भाव वाढतोय। त्याच पार्श्वभूमीवर श्रीगोंदा शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील शिवाजीनगर, संभाजीनगर परिसरात प्रशांत गोरे यांनी स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांना दिलासा दिला। गोरे यांनी परिसरातील ओपन स्पेस व रस्त्यावर साचलेलं पाणी काढण्यासाठी पुढाकार घेत स्वतः उपस्थित राहून स्वच्छतेचं काम हाती घेतलं। त्यांच्या या उपक्रमामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। स्थानिकांकडून त्यांच्या कार्याचं कौतुक होत आहे। गेली 6 वर्ष नगरसेविका सीमाताई गोरे यांच्या माध्यमातून प्रशांत गोरे व त्यांचे कुटुंब सातत्यानं जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत आहे। गोरे परिवार नेहमीच लोकांच्या अडचणींना प्रतिसाद देत तात्काळ मदत करतो, हीच खरी लोकसेवा आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी यावेळी व्यक्त केल्या। आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा। नमस्कार। माझ्या या प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिवाजीनगर परिसरामध्ये सध्या अतिवृष्टी झाल्यामुळे रस्त्यावरती गवत साजणं, ओपन प्लॉटला त्या ठिकाणी पाणी असणं, याच्यामुळे या परिसरामध्ये गवत वाढलं होतं। डास त्या ठिकाणी, डासांची संख्या वाढली होती। मला नागरिकांचा फोन आला म्हणून मी तात्काळ त्या ठिकाणी मुख्याधिकारी भगत मॅडम यांना संपर्क केला। त्यांनी त्या ठिकाणी नगर परिषदेचा JCB उपलब्ध करून दिलेला आहे आणि मी या पूर्ण शिवाजीनगर परिसरातील रस्त्यावरचं गवत असेल, ओपन स्पेस मधील जागा जिथं कुठे पाणी साचलं असेल त्या ठिकाणची स्वच्छता असेल ते आता या ठिकाणी करत आहे। खऱ्या अर्थाने गेल्या 7 वर्षापूर्वी निवडून आल्यानंतर प्रभागाचा विकास करत असताना मेन रोड पासून तर शिवाजीनगरमध्ये कॉन्क्रिटीकरणचा रस्ता असेल, शिवपार्वती शेजारी कॉन्क्रिटीकरणचा रस्ता असेल, त्या ठिकाणी साळुंदेवीचे सभा मंडप असेल, तसेच होली वस्तीकडील कॉन्क्रीटचा रस्ता असेल, वेळू रोडला संभाजीनगर परिसरातील कॉन्क्रीटचा रस्ता असेल, संभाजीनगर लाईन 1, 2, 3 या परिसरातील रस्ते असतील आणि आता श्रीगोंदा नगर परिषदेच्या नव्याने मंजूर झालेल्या पाणी योजनेमध्ये वेळू रोडला संभाजीनगर या ठिकाणी नवीन एक 2 लाख लिटर क्षमतेची टाकी त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेली आहे। त्या टाकीचंही काम त्या ठिकाणी चालू आहे आणि त्या टाकीपासून अंतर्गत पाण्याची लाईन टाकण्याचं कामही सुरू झालेलं आहे। त्या टाकीची जी लाईन आहे ती वेळू रोडला वडवकर वस्तीपर्यंत जाणार आहे। वडवकर वस्ती असेल, पारी वस्ती असेल, सोनवणे वस्ती, शिदनकर, सातव, जकाते या परिसरामध्ये त्या टाकीचं पाणी जाणार असून त्याच टाकीची दुसरी लाईन पेडगाव रोडने त्या ठिकाणी सावंत वस्तीपर्यंत, म्हणजे आप्पासाहेब सोनवणे यांची वस्ती असेल, संजय सावंत यांची वस्ती असेल, अभिषेक सावंत यांची वस्ती असेल, त्या ठिकाणी नगर परिषदेच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी आणि माझे सहकारी नगरसेवक आदरणीय संतोषजी कोथिंबरे या प्रभागामध्ये काम करत असताना निश्चितच सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून या ठिकाणी या प्रभागात काम करत आहे। खऱ्या अर्थानं निवडणूक झाल्यानंतरच त्या दिवसापासून पुढच्या निवडणुकीची तयारी आम्ही गोरे कुटुंब करत असतो। येणारी निवडणूक त्या ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या दरम्यान होणार आहे आणि निश्चित या परिसरातील नागरिकांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहील अशी मी आशा बाळगतो। धन्यवाद। शिवाजीनगर यामध्ये मी प्रथमतः आपले नगरसेवक प्रशांत भाऊ यांचं खरोखर कौतुक करतो। ते जेव्हापासून 5 वर्ष झाले पूर्ण काम त्यांचं प्रामाणिकपणे, कोणाची याडी अडचणी असू द्या, कोणाचं सुखदुःख असू द्या, कोणाचं एखादा आनंदाचा प्रसंग असू द्या, त्यावेळेस ते नक्कीच उपस्थित राहतात। आणि आपण आता गेल्या 5 वर्षापासून पाहतो की प्रशांत भाऊ कोणाचाही रात्रीचा, किती रात्रीचा फोन येऊ द्या, कोणाचाही गाऊ द्या, प्रत्यक्ष माझी घटना होऊन गेली माझ्यासाठी त्यांनी धावपळ करून भरपूर हे केलं। खरोखर प्रशांत भाऊ सारखे आपल्या आमच्या भागाला नगरसेवक भागले, आम्ही त्यांचं खरं कौतुक करतो आणि आमचं भाग्य समजतो। आता पहा आपल्या ह्या परिसरात सुद्धा प्रशांत भाऊंनी सगळ्या रस्त्याचं पूर्ण काट्याचं पूर्ण हे केलेलं आहे, पूर्ण स्वच्छता केलेली आहे। आणि एवढंच नाही तर प्रत्येक वेळेस ते आपल्याला सोबत असतात। अशा प्रशांत भाऊसाठी आम्ही सर्वजण पाठीवर आहेत आणि त्यांनी असेच काम वारंवार केल्यावर लोकांना सांगावं लागणार नाहीत की प्रशांत भाऊ तुम्हीच व्हा म्हणून, ते लोक ऑटोमॅटिक त्यांना पुढे घेणार आहेत। पुढं विशेष म्हणजे त्यांना पुढं आमच्या शिवाजीनगरमधून
त्यांना भावी अध्यक्षपद मिळावं अशी माझी इच्छा आहे आणि असंच काम त्यांनी करत राहिल्यामुळं लोक त्यांच्यावर खुश आहेत। सगळे काही आमच्या शिवाजीनगरमधले परिसरातले काही व्यक्ती त्यांच्याबद्दल अजिबात दुराभाव मानत नाहीत। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।